बातमी नागपूरमधून आहे। अंमली पदार्थांचं सेवन करून मोकाट रस्त्यावर वाहनातून फिरणाऱ्यांची पार्टीच्या नावाखाली रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून उशिरा रात्री घरी परतणाऱ्यांना आता रस्त्यावरच कायद्याचा चाप बसणार आहे। कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलिसांनी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग मशीनद्वारे ऑन द स्पॉट ड्रग टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। नागपूरमध्ये आज महाराष्ट्र दिनापासून या अत्याधुनिक मशीनचा पोलिसांद्वारे रस्त्यावरती वापर सुरू केला जातोय। लवकरच नागपूरसह राज्यातल्या इतर सगळ्या प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावरच अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात तपासणी केली जाणार नाही, तर लागलीच हातात अंमली पदार्थांचं सेवन केल्यासंदर्भातला रिपोर्टही सोपवला जाणार आहे। माणूसला आपण पकडून मग हॉस्पिटल वगैरे घेऊन जात होतो, आता त्याच्या स्पॉटवर आपण टेस्ट करू शकू आणि ते त्यांनी कोणती ड्रग कंझ्युम केलेली आहे, किती मात्रामध्ये कंझ्युम केलेले आहे, हे सगळं रिझल्ट आपल्याला 5 मिनिटांमध्ये मिळेल आणि त्याचे प्रिंटआउट पण मिळेल। मग ह्याच्या भरपूर आपल्याला आता भविष्यात फायदा होणार आहे। काही वेळेस तो म्हणतोय की मी नाही केला, मग आपण त्याच्या व्हिडिओग्राफी आणि तो स्वतः माणूस तिथे उभा आहे आणि ऑथेंटिक त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय, मग सगळी एव्हिडन्स आपल्याला मिळेल आणि ही जे त्याचा फायदा आपण कोर्टात ज्यावेळेस प्रोड्यूस करतो पेपर, तर त्यावेळेस आपल्याला फायदा याचा होणार आहे। तर या ड्रग्स टेस्टिंग मशीनचा डेमो नेमका कसा आहे तेही आपण पाहूया। सर, जब भी कोई भी किसी भी टाइप से ड्रग कंज्यूम जब भी करता है, लाइक इंजेक्ट किया, तो ड्रग क्या है, वो जाता है बॉडी में मेटाबोलाइज होता है। वो जो यहाँ पर पूरी टीम है और आप सभी लोग उनको जाता है। आई ऑल्सो वांट टू मेटाबोलाइज होने के बाद में हमारा बॉडी हर 10 मिनट से थ्रू सलाइवरी ग्लैंड फ्रेश सलाइवा प्रोड्यूस करता है। तो ये जो ड्रग्स मॉलिक्यूल्स है ना, वो सलाइवरी ग्लैंड से प्रोड्यूस होके आता है। ऐसा नहीं है कि मैंने खाया ड्रग्स मुंह में है इसलिए वो डिटेक्ट हुआ। मैं कोई बोल रहा हूँ कि एवरी ड्रग संस्था है दिल्ली में, बेशक यहाँ 18 राज्यों में काम करते हैं। और इसकी जानकारी होगी कि नागपुर शहर जो है